नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे एकवत आणि एकवाताला बघा आमच्या इकडं अशी तयारी असते या ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत. असे 4 काड्या असतात, पंचपाळ जे काय आपलं फराळाला आहे ते, बेल फूल, पुन्हा त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ असते या, थोडं हरभऱ्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि फुलं, असं साहित्य सगळं घेऊन आम्ही निघालो आहोत. आता नागाचं जिथं कुठं काही असं वारुळ असते का नाही, त्या वारुळाला पुजण्यासाठी जाते. तर अशी काहीतरी अगोदरच्या हे असेल बरं का कहाणी, काहीतरी भावाच्या उपवासाला प्रत्येक जण करते आमच्या इकडं ही पूजा. तर आता इथं टेक अगोदर खूप मोठा टेक होता, पण आता थोडं इथं म्हणजे असं जाणं येणं झालं ना, त्याच्यामुळं जरा टेक असा हे झाला आहे, शाप झाल्यासारखा झाला आहे. तर अगोदर होता मोठा टेक. तर मग सगळ्यांनीच इथंच म्हणजे आमच्या इकडल्या जेवढ्या बाया होत्या त्यांनी इथं पूजा केली. तर म्हणलं चला, अगोदर राहत होता, आता काही तेवढा मोठा दिसत नाही पण अगोदर राहत होता इथं साप असायचा. तर बघा आता सगळ्या काड्या हे लावून घेतल्या आणि भावासाठी उपवास करते. तर मला एका दादाची कमेंट आली की ताई आता सगळे ना असं काय म्हणतात ना, प्रॉपर्टीसाठी भावाचा कोणी उपवास करत नाहीत, फक्त वट सावित्रीचा आपण जी काही नवऱ्यासाठी म्हणतात का नाही उपवास तेच करते. तर पण आत्ता पण दादानं खेड्यामध्ये आपण जर विचार केला ना, खेड्यामधल्या किंवा कोणत्या पण महिलेला ना एक असा खंबीरपणे ज्या वेळेला हाक मारेल त्यावेळेला तिच्या पाठीमागं राहणारा ना भावाची आवश्यकता असतेच. तर काही बोटावर मोजणे आहेत की अशा असतील, म्हणजे त्या दादाचं असं म्हणणं होतं की संपत्तीसाठी भावाचा उपवास करत नाहीत किंवा संपत्तीच्या मागं लागलेले आहेत, असं तसं त्या दादांचं म्हणणं होतं. त्यांची कमेंट खरंच मला असं वाटलं की खूप छान कमेंट केली दादांनी त्या. पण तसं काही नाही दादा, आत्ता पण भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांना फक्त आपल्या भावाचा सपोर्ट पाहिजे. तर तुमचं म्हणणं ते पण बरोबर आहे, काही ठिकाणी असू पण शकते तसं, म्हणजे सिटीमध्ये हे तर आपण बघितलं तर आहेत तशा केसेस भरपूर आहेत. पण खेड्यातलं तर मीच सांगते ना, आमच्या इकडं तर जेवढ्या कोणी आहोत का नाही तेवढ्या सगळ्यांनी उपवासच करतात. आणि त्यांना वाटते म्हणजे आता हे उपवास झाला की लगेच रक्षाबंधन असते, फक्त एवढा दिवस जरी एक भावानं बहिणीसाठी काढला ना त्याच्यामध्येच ती बहीण खुश असते. आम्ही तिकडेच लगेच ह्याची पण विठ्ठल रुक्माईचं मंदिर आमच्या जवळच आहे. नंतर मग तिथून पण पाया पडून आल्यावर फराळ केले आणि नंतर मग म्हणलं आता उद्या सोमवार येतं, त्याच्यामुळं मग दारातच आपल्या बेलाचं झाड आहे, तर जे काही बेल निघेल तेवढा घ्यावं म्हणलं. असं सगळा बेल अगोदर ना जेव्हा पाऊस सुरुवातीला पडलं ना तेव्हा खूप छान बेल लागला होता, पण आता ना असे किडके पानं व्हायले तर खराब व्हायले. तर आणि आपल्याला श्रावण महिन्यात बेलाचं काम जास्त असतं आहे, पण आता सध्या नाही तेवढा फुटला बेल. जेवढे काय भेटतील तेवढं घेतले आणि सगळं म्हणलं आता हे आवरून घ्यावं. तर हे आहे आपल्या मागचा परिसर सगळा. तर सगळे बेलाचे पानं काढून घेतले, नंतर घरातलं काही काम आवरलं. आणि आज म्हणजे आज हे काय म्हणतात ना सण, आणि उद्या नागपंचमी आहे. तर आणखी तर काय आमच्या इकडं झाडं भरपूर आहेत बरं का, पण झोका काही बांधला नाही. सकाळी बांधायचा होता पण राहिला, आता मुलींनी नाद लावला होता. तर मग आता म्हणलं आता नंतर बांधता येईल. मोठ्या सोलाचा झोका बांधल्यानंतर आपल्या इथंच रामफळाला पण मोठा झोका बांधता येते नाही, इकडं पण कोणत्या पण झाडाला. मग सगळं झाडून हे ते काढलं, बेल पण तोडून घेतला आणि नंतर म्हणलं चला मुलींच्या हातावर रांगोळ काढून घ्यावी, कारण 15 ऑगस्टला पण एक हात काढला होता त्यांनी आणि पुन्हा तेवढी काही जास्त दाट काढली नव्हती. तर म्हणलं आता सणामुळं पण होते, तर मग आता रांगोळ्या काढून मुलींना मेहंद्या काढल्या आणि माझी तर राहिली तशीच. तर मुलींना काढून घेतली आणि नंतर मग जे काही बेल आम्ही एकत्र केलेला आहे का नाही, ते पुढच्या उद्याचा सोमवार आहे का नाही, ते पहिला श्रावण सोमवार आहे. तर त्याची तयारी करून घेतली. तर त्यासाठी ना कोणी 3 पिळ्याच्या पण वाती करतात, 3 पिळ्याच्या वाती करायच्या आणि नंतर ना त्या 108 वाती 3 पिळ्याच्या व्हायच्या. पण माझ्या काही करणं झाल्या नव्हत्या, तर मी एक मोठी फुलवात करणार आहे आणि त्याचबरोबर एवढा बेल निघालेला आहे. तर ह्याच्यातला मोजून म्हणा ज्याची कोणी म्हणजे आमच्या इकडे जास्त करून 108 बेल वाहते. तर
तर मी पण म्हणलं तसाच आता किडका आहे ते काढून सगळा बाजूला ठेवावं, म्हणजे उद्या आपल्याला आमच्या इकडं सोमवारी बेल पण तोडत नाहीत, तर मग अगोदर सगळी तयारी केली तर उद्या आणखीन आमच्या इकडं पुरणाचा स्वयंपाक असते या. आणि पुरणाचा स्वयंपाक झाल्यानंतर मग आमच्या इकडं ना काय म्हणतात ना, आपण जिथं टेकायला गेलतो का नाही तिथं पण नंतर पुरणाचा नैवेद्य ठेवून यायचा, कानोले करायचे. हे उद्याचा राडा असते, त्याच्यामुळे मग उद्याच्या गोंधळात काही आज होणार नाही आहे. तर म्हणलं आता सगळी तयारी करून घ्यावी, सगळं घरातलं काम आवरलं आणि नंतर लगेच बेल सगळं असं किडकी पानं काढले, तोडतानीच व्यवस्थित घेतलेलं आहे बेल. तर म्हणलं आता चला, आणि ते करून घेतलं. लगेच फराळ करायला घेतला आणि नंतर म्हणलं हे करावं, म्हणजे आप्पाला आणि त्यांना खिचडी केली. रात्रीच्या सकाळच्या काही भाकरी होत्या. चला तर आजच्या व्हिडिओचा एंड इथंच करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला, दिवसभराचं रुटीन टाकलं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आज सगळ्या भावांचा तर उपवास धरलाच होता. तर सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण धन्यवाद. आणि पुन्हा काय आता दररोज जे काय डेली रुटीन असेल ते व्हिडिओ टाकण्यात येतील. तर सगळ्यांनी सपोर्ट करा, हीच अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गप्पा पण होतील. लाईव्हचं पाहते, पण डेली तर रुटीन आपलं दररोज पडत जाईल. आणि असं पण कमेंट करत जा, कधी कोणता व्हिडिओ टाकावं हे पण नाही समजत ना, आपण खेड्यातून आहोत. आणि कोणाला काय पाहायला आवडतं हे पण मला काही जास्त सांगता येत नाही आहे. त्यामुळे नक्की सांगा कमेंटद्वारे. आज चला तर मग आजचा दिवस तुमच्यासाठी मस्त गेला असेल आणि आमच्यासाठी पण मस्त गेला. चला तर आता ते इथंच व्हिडिओचा एंड करते आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.